22 तारखेला होणाऱ्या राम मंदिर सोहळ्याच्या उद्घाटनासाठी संपूर्ण अयोध्या नगरी सज्ज झालेली आहे आणि आपण पाहतोय की अयोध्येमध्ये बनवण्यात आलेल्या धर्मपथावरती जो मार्ग लखनौ बायपासवरून थेट अयोध्येमध्ये जातो आणि हा मार्ग आपण पाहतोय की तो म्हणजे राम मंदिराकडे जाणारा रस्ता आहे। ज्या रस्त्याला धर्मपथ हे नाव देण्यात आलेलं आहे आणि या धर्मपथावरती आपण पाहतोय की सूर्यखंबाच्या प्रतिकृती ज्या आहेत त्या लावण्यात आलेल्या आहेत। मात्र याच्या प्रवेशद्वारावरती सूर्यदेवतेला 7 घोड्यांच्या प्रतिकृती ज्या आहेत त्या लावण्यात आलेल्या आहेत आणि या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला सूर्यवंशी नगरीमध्ये आल्यासारखा भास जो आहे तो होतो। सूर्यवंश नगरीचं प्रतीक म्हणून घोड्याकडे पाहिलं जातं आणि आपण पाहतोय की या 7 घोड्यांच्या प्रतिकृती ज्या आहेत त्या या ठिकाणी लावण्यात आलेल्या आहेत। मोठी प्रतिकृती आहे, येणाऱ्या प्रत्येक भक्तांचं लक्ष वेधून घेताना ही प्रतिकृती आपल्याला पाहायला मिळते। काल या प्रतिकृतीचं काम जे आहे ते पूर्ण करण्यात आलेलं आहे आणि धर्मपथावरती ही प्रतिकृती जी आहे ती बसवण्यात आलेली आहे। आपण पाहतोय की सूर्यखंबानी या धर्मपथावरती शोभा वाढवलेली आहे। 22 तारखेला पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ताफा जो आहे तो याच मार्गावरून पुढे आपल्याला राम मंदिराकडे जाताना पाहायला मिळेल। मात्र लखनौच्या दिशेने आल्यानंतर भाविक जे आहेत ते याच बायपासवरून थेट राम मंदिराकडे जातात। हा पण हायवेच्या अगदी लागूनच असलेला परिसर आहे की ज्याला बायपास चौक म्हणून ओळखलं जातं आणि तिथूनच हा धर्मपथ जो रस्ता आहे तो सुरू होतो आणि या रस्त्यावरती सूर्यखंबाच्या प्रतिकृती ज्या आहेत त्या लावण्यात आलेल्या आहेत आणि याच ठिकाणी सूर्यदेवतेला 7 घोड्यांची प्रतिकृती बसवण्यात आलेली आहे आणि या धर्मपथावरती आल्यानंतर आपण सूर्यवंश नगरीमध्ये आल्यासारखा भास होतो आणि 22 तारखेच्या राम मंदिर उद्घाटनाच्या सोहळ्यासाठी अयोध्या नगरीमध्ये ही तयारी होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। कॅमेरा पर्सन राकेश सोनवी, प्रदीप कापसे, TV9 मराठी, अयोध्या। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।